मार्केटमध्ये आलेलं आहे, म्हणजे तुमची करन्सी आलेली आहे. थोडक्यात तुमचं राज्य आल्याचं हे द्योतक आहे. करन्सी आली तुमची, नाही तर तुमची तुम्ही भले छापाल हो, पण ती ॲक्सेप्ट तर झाली पाहिजे मार्केटमध्ये. जेव्हा तुमचं राज्य येईल तेव्हा ती करन्सी ॲक्सेप्ट होईल ना. मग असं सगळं आहे. पण मग का शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज पडली असं, किंबहुना त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. आता ते व्यक्तिमत्व कसं आहे ते पण मी तुम्हाला ह्या अनुषंगाने सांगतो. महासिंह शेखावत फारसा इतिहासाला माहिती नसलेला माणूस आहे. राजस्थानी राजपूत माणूस आहे, जो मिर्झा राजा जयसिंगांच्या पदरी आहे. तो मिर्झा राजांचा मुतालिक किंवा कोणतरी असा आहे आग्र्याच्या दरबारात. या माणसानी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला 12 मे 1666 औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याच्या दरबारात जाताना बघून शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. अर सेवाजी डेल तो हकीर छोटोसोही दिखता दिसजी, अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग, पूछो राजवी दिसोजी. राजस्थानी डिंगल भाषेत लिहिलेलं आहे. तो म्हणतो की शिवाजीचा बांधा हा किरकोळ आणि साधारण बुट किती 5'2", 5'3" एवढीच उंची होती. ते फार मोठे दिप्पाड किंवा हे नव्हते. अर शिवाजी हकीर बहुत छोटोसोही दिखता दिसजी, अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग, विलक्षण गोऱ्या रंगाचे आहेत. मराठ्यांच्या मनाने विलक्षण गोऱ्या रंगाचे. पुढलं वाक्य फार महत्त्वाचं. पूछो राजवी दिसोजी. न पुसताच कळतं, न विचारताच कळतं की हा माणूस राजा असेल. असं व्यक्तिमत्व आहे ते. आता बघा, कोण महासिंह शेखावत, काही त्याचा संबंध नाही. त्याला फक्त डेली रिपोर्टिंग करायचं दरबारात. त्याने लिहून ठेवलं आहे, एकदाच बघितलं असेल त्याने. आता असं सगळं असताना शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज का पडत. औरंगजेबाला खाली ओढायला आपल्याला काहीतरी एक सबळ कारण पाहिजे, नाही तर कशाला येईल औरंगजेब. तो माणसं पाठवेल ना. एकदा मिर्झा राजा जयसिंग पाठवला, एकदा शाहिस्ते खान पाठवला. त्याच्याकडे काही माणसांची कमी नाही आहे. पण औरंगजेबाला आव्हानात्मक वाटेल असं काहीतरी एक सबळ कारण या दख्खनच्या भूमीवरती उभं करायला लागेल. आणि ते सबळ कारण म्हणजे हिंदूपत पातशाहीची स्थापना. कारण ते सबळ कारण शिवाजी महाराज हे फक्त औरंगजेबाचा विचार डोक्यात ठेवून नाही करत. ते सबळ कारण ते ह्याच्यासाठी करतात की त्यांना हे माहिती आहे की औरंगजेब खाली उतरल्यानंतर, आता दुर्दैवाने महाराज आधीच निधन पावले आणि नंतर औरंगजेब उतरला 27 वर्षापूर्वी. पण महाराजांना हे माहिती आहे की ज्या वेळेला आपला औरंगजेबाविरुद्ध लढा सुरू होईल त्यावेळेला तो असा 2-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 4 महिन्यात नाही समजा. आणि त्यावेळेला मिर्झा राजांची ट्रिक आपण नाही वापरू शकणार की आलो शरण आलो. कारण त्याला माहिती आहे आता आपण काय आहोत. ते आपण परत उठून उभे राहतो म्हटल्यानंतर तो आपल्याला ठेवणारच नाही. तर त्यामुळे त्याला खाली खेचायचं असेल तर हिंदूपत पातशाहीची स्थापना, ते सिंहासन 32 मणाचं सिंहासन त्यांनी सजवलेलं होतं. तर ते करत असताना हा लढा वर्षानुवर्ष चालत राहील. कदाचित माझ्या मृत्यूनंतरही चालू राहील.